मी डॉक्टर ॲनी काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. कौंदम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर अनेक वर्षांपासून पदमगोंडा कुटुंबीय व बसवेश्वर सर्कलच्या वतीनं दर रविवारी पूजन व स्वच्छता ठेवण्याचं काम करत असताना त्यांनी पुतळा परिसर सुशोभीकरणाबाबत आपली व्यथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या पुढे मांडली होती. जगदीश पाटील यांनी सोलापूर शहर स्मार्ट होत असताना समस्त वीरशैव समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या बसवेश्वर महाराजांचा पुतळा परिसरात देखील स्मार्ट व्हावा याकरता सुरुवातीला नगरसेवक अमित पाटील यांच्या निधीतून पुतळा परिसर सुशोभीकरणाचं काम केलं. प्रशासकीय राजवट लागल्यानं निधी अपूर्ण पडत असल्यानं तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या समवेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. पुतळा परिसर सुशोभीकरणाकरता आपण निधी द्यावा याकरता विनंती केली असता मुंबईत देखील जगदीश पाटील बसवेश्वर सर्कलचे गुरुराज पदमगोंडा अक्षय अंजिकाणे सागर रत्नुरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला व विखे पाटील यांनी आयुक्त शीतल तेलिउगले यांना तात्काळ जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कौतम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाला अखेर सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर हिरवा कंदील मिळाला असून माजी नगरसेवक जगदीश पाटील व बसवेश्वर सर्कल संघटनेच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.